ओम साईराम गणेश ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आहे दीप अमावस्या। तर दीप अमावस्याची पूजा कशी करायची ती या व्हिडिओत दाखवलं आहे। तर मस्त छान असे आपल्या घरचे सगळे दिवे असतील ते स्वच्छ करून घ्यायचे, चांगले स्वच्छ घासून पुसून लख असे चमकवायचे आणि मग पूर्ण अशी मांडणी करायची। आणि त्यानंतर मस्त देवांची जशी आपण पूजा करतो तशी आज या दिव्यांची पूजा करायची असते। तर प्रत्येक भागामध्ये बघा वेगवेगळ्या पद्धतीची पूजा केली जाते। कोणी दिवा प्रज्वलित करून नंतर पूजा केली जाते, तर कोणी दिवा न प्रज्वलित करता पूजा करतात। तर मी ही पूजा आमच्याकडे कशी केली आहे ती या व्हिडिओत दाखवलं आहे। तर आम्ही सर्वप्रथम हे दिव्यांची संपूर्ण मांडणी करून घेतो आणि त्यानंतर मस्त असे त्या दिव्यांमध्ये तूप किंवा तेल, जसं समईमध्ये तेल घालतो आणि दिव्यांमध्ये तूप घालतो। त्यानंतर या दिव्यांना आपण कणकेच्या दिव्याने ओवाळायचं असतं। तर कणकेचे दिवे करण्यासाठी बघा गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात थोडीशी असे गुळाची थोडीशी पावडर किंवा गूळ टाकायचा आणि त्याने हे पीठ मळायचं आणि त्यानंतर 5 किंवा 7 दिवे आपण बनवून घ्यायचे। आणि त्या दिव्याने आपण या समई किंवा इतर सर्व दिवे आहेत त्यांना आपण ओवाळून घ्यायचं आणि ह्याच दिव्याने मुलांचं सुद्धा औक्षण केलं जातं। तर इथे 7 कणकेचे दिवे मी बनवून घेतले आहेत आणि मग नंतर दिवा आणि समई ही प्रज्वलित केली, त्याला हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं। त्यानंतर मी हे कणकेचे दिवे आहेत ते प्रज्वलित केले। त्या कणकेच्या दिव्याने हळदी कुंकू वाहिलं आणि त्यानंतर पूर्ण या दिव्यांना कणकेच्या दिव्याने ओवाळून घेतलं। तर बघा ही अशी साधी सोपी पूजा मी तुम्हाला दाखवली आहे। नंतर प्रसाद म्हणून तुम्ही साखर, खडीसाखर काहीही गोड ठेवू शकता। तर या दिव्याप्रमाणे आपले आयुष्यही प्रकाशमय व्हावं अशी ही देवाकडे प्रार्थना करावी। तर बघा आता श्रावण महिना उद्यापासून चालू होईल आणि व्रतवैकल्यही चालू होतील। तर खरोखर प्रत्येक पूजा करताना आपल्याला दिव्याची साक्षही लागते। तर अशा या दीप अमावस्येचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा।